कलावंतांची पंढरी म्हणून ओळखला जाणाऱ्या केशवराव भोसले नाट्यगृहाला काल रात्री 9:30च्या सुमारास भीषण आग लागली आणि या आगीमध्ये हे नाट्यगृह पूर्णतः बेचिराख झालं। कलाकारांचं हक्काचं व्यासपीठ आगीच्या भक्षताने पडल्यामुळे त्यांना अश्रू अनावर झालेत। आता आपल्यासोबत या संबंधातच बोलण्यासाठी आहेत ज्येष्ठ अभिनेत्री छाया सांगावकर। सहकलाकार इथंच मोठे झालो, या स्टेजवरच काम केलेलं आहे आणि पूर्वीपासून जे कलाकार इथून घडत गेलेला आहे। कोल्हापूर हीच घडवणारीच कलानगरी आहे। हे आम्हाला दान मिळालेलं आहे शाहू महाराजांच्याकडून। हे आमचं म्हणजे आत्मिक नाळ जोडलेली आहे आमची। कोल्हापूरबद्दल म्हणतात काय माहिती आहे का, कोल्हापुरात कलाकार घडतो आणि मुंबई पुणा ही बाजारपेठ आहे, तिथं विकला जातो। हे सत्य आहे। काय जो हाडाचा कलाकार म्हणतो आपण, तो इथं घडतो कोल्हापुरात। म्हणून कलानगरीचं कोल्हापूर तर काय बोलायचं, भयानक आहे। म्हणजे आम्ही कल्पना पण करू शकत नाही आणि कसं घडलं काय घडलं हे शब्दात पण सांगू शकत नाही। जेव्हा कळलं रात्री तेव्हा माझं मन व्हिडिओ बघून सुन्न झालं, अक्षरशः निशब्द झाले। आणि हे कसं घडलं का घडलं ह्या एका विचाराने बराच वेळ मला झोप लागली। याच्या पलीकडे काय सांगू, नाही आहेत शब्द आमच्याकडे। मला ती बातमी समजली रात्री, म्हणजे मनात एक अशी आशा होती की काहीतरी थोडंफार असेल, नाही आहे। खरं तर अनेक कलाकार या नाट्यकरांना दिले, अनेक कलाकार घडले पण झालेले, काही फिकट राहिलेलं नाही। जवळजवळ राख रांगोळी झाली असं म्हणावं लागेल। काय नेमकं भावना आहेत, काय वाटतं घरातलं माणूस गेल्यावर काय वाटतं, घर जाळल्यावर काय वाटतं? आपण फक्त पाठीवर हात ठेवतो ना, यांचं कोणीतरी गेलं। संगीत सूर्य केशवराव भोसले यांची जयंती आणि आजच्या दिवशी जी धक्कादायक घटना आपल्या सर्वांनाच आपल्या समोर आहे ती शब्दामध्ये व्यक्त होण्यासारखी नाही। या रंगमंचावर अगदी लहान मुलापासून शालेय जीवनामध्ये स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून रंगभूमीवर पदार्पण करणारे अनेक बालकलाकार आणि खुर्चीमध्ये बसलेले बालरसिक प्रेक्षक या दोघांचीही आपल्या कला जीवनाची, मनोरंजन जीवनाची इथून सुरुवात असते आणि ही सुरुवात पुढे पुढे त्याचा छंद होतो, त्याचा व्यवसायही बनू शकतो। काही जणं हौसेखातर करतात, काही व्यावसायिक स्वरूप देतात, पण शेवटी आपला जो एक ज्याला म्हणतात ना की एक वरदहस्त जो असतो रंगभूमीचा, तो आपण सर्वांनाच कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारे मिळत असतो। आज हा वरदहस्त कुठेतरी हरवल्यासारखी भावना आत्ता तरी आम्हा सर्वांच्या मनात आहे। वैयक्तिक पातळीवर मी बोलत नाही आहे, कारण दुःख हे माझं कमी आणि त्याचं जास्त असं कधीच नसतं। प्रत्येक कलाकाराला ते दुःख आहे। अगदी लहान मुलाच्या पण डोळ्यात टचकन पाणी उभारेल आणि म्हातारी व्यक्ती स्थितप्रज्ञ होईल अशा पद्धतीचा धक्का तो प्रत्येकाला इथं नक्कीच बसलेला आहे। या सगळ्या प्रसंगातून आम्ही सगळे कलाकार पुन्हा उभे राहू, प्रत्येकजण आपापल्या परीनं प्रचंड योगदान देईल। शासनाच्या परीनं, महानगरपालिकेच्या परीनं पूर्ण क्षमतेनं काम करेल आणि आम्ही पण त्याला जोड देऊ। रडत बसायला वेळ नाही आणि आता आपण सगळे मिळून पुढच्या वर्षी 9 ऑगस्ट 2025ला याच ठिकाणी एका दिमाखदार सोहळ्यामध्ये नवीन झालेल्या नाट्यगृहामध्ये आपण केशवराव भोसले जयंती साजरी करू। शो मस्ट गो ऑन। LLP IT कोल्हापूर ISO 9001:2015 नामांकित क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम USA, UK, UAE आणि ऑस्ट्रेलिया या देशांसोबत आता कोल्हापुरातूनच मिळणार आहे काम करण्याची संधी। कोटियन IT कंपनी तुमच्यासाठी घेऊन येत आहे ही अनोखी संधी। डेटा एंट्री ऑपरेटर व इनबाउंड व्हॉइस प्रोसेस या 2 पदांसाठी वॅकन्सी उपलब्ध। डे अँड नाईट या 2 शिफ्टमध्ये काम करण्याची संधी, शिवाय आकर्षक सॅलरी देखील। प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तसेच स्पॉट ऑफर लेटर। तर आजच भेट द्या कोटियन इन्फो टेक्नॉलॉजी LLP IT कंपनीला आणि तुमचा जॉब आजच निश्चित करा। अधिक माहितीसाठी संपर्क www.kotiyaninfotech.com, मातोश्री प्लाझा, फिनस कॉर्नर, 2nd फ्लोअर, कोल्हापूर 8956911086।